हाय. आता दुपारच्या लंचसाठी मी व माझ्या मुलीसाठी मी हे बनवणार आहे, म्हणजे हरभरा घालून ते बेसनपोळी सारखं आपण चिला बनवणार आहे. तर लेट्स गेट स्टार्टेड टू द रेसिपी. आणि रेसिपी करता करता आपण गप्पा मारू. सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला गाजर मी इथं किसून घातलेलं आहे, कारण जर मोठं घातलं असतं ना तर माझी मुलगी जर म्हणजे ते बनत पण नाही सगळे चिला, आणि ते मुलीने बघितल्यानंतर ते खात नाही. त्याच्यामुळे किसून लपून घालावं लागतं, चांगल्या गोष्टी लपून करावं लागतं. बघा इथं काय नेमकं उलटंच सगळं. गाजर टाकले, हिरवी मिरची मग टाकली, आणि थोडंसं जिरं टाकले, आलं लसण टाकलेलं आहे. हे सगळं ना हरभऱ्याबरोबर आपण आहे ना बारीक करून घ्यायचं, एकदम बारीक झालं पाहिजे. त्यात मग नंतर टाकलेलं आहे रवा, टाकला आहे मी रवा, नंतर परत बेसन टाकले. सगळं अंदाजे माप टाकलेलं आहे. तुमच्या क्वांटिटीनुसार आहे ना तुम्ही आहे ना हे करा, म्हणजे प्रमाण घ्या, कारण मी एवढे म्हणजे परफेक्ट कुकिंगमध्ये काही नाही. मला जेवढं जमतं, जसं जमतं तसं मी दाखवत आहे. हेल्दी रेसिपी आहे म्हणून मी शेअर करत आहे. तर एकदम पातळ करायचं बरं का. ह्याच्यावरती जे बेस आहेत ना, म्हणजे आपण जसं डोसा बनवतो ना तसं करायचं आहे. जर जाडं ठेवलं ना तुम्ही तर ते तुटणार, म्हणजे हमखास 100% तुटणार. म्हणून काय करायचं, जसं डोसाला आपण करतो ना, टाकतो बॅटर तव्यावरती वगैरे, तसं करायचं बरोबर, म्हणजे ते एकदम छान येतं सगळं. बघा, मस्तच बिडो, मस्तच. खाऊन बघा, म्हणजे मी तिला खाते, तिला म्हणजे आधी चारते मी तिला. तिच्या हाताने एवढं काही खाणार नाहीये ती, त्याच्यामुळे तिला आधी द्यावं लागेल, मग मी माझ्यासाठी बनवू. करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा पक्का.